चॅप्टरचं नाव आहे तुमच्या क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये स्टार्ट करत असताना जो महत्त्वाचा विषय आहे तो कोणता आहे तुमचा, तर लिनियर पॉलिनॉमियल आणि सेकंड आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल कशाला म्हणतात, जेव्हा डिग्री म्हणजे कोटी एखादी इक्वेशन आहे, समजा स्टँडर्ड इक्वेशन आली ax + by + c = 0, तर इथं व्हेरिएबल जे आहे त्या व्हेरिएबलचे जर कोटी बघितलं किंवा आपण पॉवर बघितलं तर किती आहे, रेज टू द पॉवर 1. जेव्हा पॉवर 1 आहे, कोटी 1 आहे, तर याला आपण काय म्हणूया, लिनियर पॉलिनॉमियल. काय म्हणूया याला, लिनियर पॉलिनॉमियल, बरोबर. आणि जर का डिग्री 2 आहे, सर्वात मोठी कोटी किती आहे, 2, त्याचं स्टँडर्ड फॉर्म आहे ax² + by. याचं लिनियर इक्वेशनमध्ये चल एकच घेतलं गेलेलं आहे, तर इथं 2 पण घेऊ शकता, x² + bx + c = 0. पण नॉर्मली आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एकच चल घेत असतो. तर ax² + bx + c = 0 हे स्टँडर्ड इक्वेशन आहे. तर जेव्हा पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे, 2, तर त्याला म्हणूया क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आलं लक्षात, काय म्हणतात त्याला, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल.